मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहर प्रमुख मनोज हळदणकर, समाजसेविका मनाली हळदणकर यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील सेक्टर 3 येथील समाज मंदिर हॉल मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केली। तसेच बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला सुद्धा हार अर्पण करण्यात आले। मनोज हळदणकर यांनी जिल्हा प्रमुख विजय चौगुले व द्वारकानाथ भोईर यांचे स्वागत केले। प्रभागातील तसेच ऐरोली नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले। रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले। दरवर्षी बाळासाहेबांच्या
जन्मदिवशी आम्ही हा कार्यक्रम असतो शिवसेनेच्या वतीने केला जातो. दरवर्षी स्टेशनमध्ये गेलो, पण यावर्षी इकडे आतमध्ये घेतलाय, हॉलमध्ये घेतला गेलाय. आणि आम्ही साहेबांचं जे आजपर्यंत जे प्रेम मराठी माणसावर बिनलेलं, मराठी माणसांच्या भावना, हिंदू म्हणून साहेबांनी जे केलेलं, हिंदू हृदय सम्राट म्हणून हे भारतामध्ये केलेलं काम, आणि हे कोणी विसरू शकत नाही. आणि हा साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी फार महत्वाचा दिवस असतो, म्हणून आम्ही हा दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो. अनेक लोकांमध्ये वेगळा संदेश देत असतो की आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. सर, नवजातांचं कार्य तुम्ही आजपर्यंत बघत असाल, काय सांगाल? सर्वात मनोज हळदणकरांचं शहर प्रमुख आहे, त्यांनी काम करायलाच पाहिजे. आणि तर दरवर्षी असतंच, आम्ही कुठं व्यत्यय आलेला नाही आजपर्यंतच्या कार्यक्रमात, आणि हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. काम सर्व बाळासाहेबांची जी शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी मनीषा दीपक जाधव सेक्टर 3 मध्ये राहते. आज इथे सेक्टर 3 मध्ये मनोज दादा हळदणकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने ब्लड डोनेट कॅम्प अरेंज केलेला आहे. हा कार्यक्रम खूप छान आहे आणि आम्ही येथे आमचं रक्त कोणाला तरी गरजूवंतांना मिळेल याच्याबद्दल पण आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे. आणि कार्यक्रम खूप छान आहे. इकडच्या लोकांचं प्रोत्साहन पण खूप छान आहे. कार्यकर्ते खूप सगळे चांगले आहेत, एकमेकांना मदत करतात. इथून पुढे पण मी जिथे कुठे रक्तदान कॅम्प असेल तिथे जाऊन रक्तदान नक्की करेन. अनुभव तर चांगला आहे आणि एक म्हणजे आपल्या परीने चांगलं काम होत आहे. आणि मनोज दादा हे व्यक्तिमत्व आपल्यासाठी कायमच तत्पर असतात. परत त्यांचं राजकीय वातावरण सोडून पण त्यांचं एक माणुसकीचं नातं हे प्रत्येक क्षेत्रात किंवा प्रत्येक विभागासाठी, ते नाही देखील की सेक्टर 3, मी राहता रहिवासी सेक्टर 2चा आहे, पण माझा जास्त जीव सेक्टर 3 मध्ये लागलेला असतो. दादांच्या प्रत्येक कार्यक्रमात मला जसं वेळ भेटेल, घर काम वगैरे वरून मी माझ्या कामामध्ये वेळ काढून मी दादाच्या जे काय कार्यक्रम असेल त्याच्यात हजर असतो. माझं एवढंच देवाचरणी एवढंच प्रार्थना आहे की दादा जे काय करतात गरिबांसाठी, परत 24x7 अवेलेबल असतात. इव्हन मी पण अपरात्री दादांना कॉल केले ब्लड साठी, तर दादांनी ते मला एका कॉलवर सगळं अवेलेबल करून दिलंय. किंवा दादा लोकांच्या नसो पण मला माझ्या फॅमिलीसाठी दादांनी खूप काय केलंय. इव्हन माझ्या आजोबा पण ऍडमिट असताना तर DY पाटील मध्ये बेड वगैरे सगळं अवेलेबल करून दिलंय. परत वाशी पालिकेमध्ये पण जेवढं मी राजकीय नेते दुसरा नाही बघू, पण दादांचं जेवढं वर्चस्व आहे तेवढं आमच्यासाठी खूप चांगलं आहे. आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की दादा अजून भविष्यात खूप पुढे जावं आणि भरपूर मोठं, आम्हाला तेवढीच इच्छा आहे. मैं प्रेम सेल्वराज ऐरोली चिंचपाड़ा से हूँ। सो ब्लड डोनेशन ये बहुत ही मतलब एक नोबल कॉज जैसा बोलते हैं, चैरिटी जैसा, क्योंकि बहुत सारे एक्सीडेंट्स होते हैं, लोग अपना जान बचाने के लिए बहुत तकलीफ उठाना पड़ता है हॉस्पिटल्स में, तो खून की कमी की वजह से बहुत सारा जान जाता है। तो ये जब हमारे शरीर से जो 5 या 6 लीटर खून होता है उसमें से हार्डली 0.5 लीटर का खून निकलता है, तो जब हम डोनेट करते हैं किसी ना किसी जान बच सकता है। डेली इतने सारे एक्सीडेंट्स होते हैं, इतने सारे लोग जान बचाने में अपना हेल्प कर सकते हैं। मतलब ये एक टाइप का एक नोबल कॉज जैसा, चैरिटी जैसा बोल सकते हैं, पुण्य का काम जैसा है, जो कोई भी कर सकता है। अच्छा मतलब स्वस्थ इंसान कर सकता है। और ये बाला साहेब ठाकरे साहब का जो ये दिन जो है उसके बेसिस पे मतलब एक नोबल कॉज जैसा मैं करने आया। मैं एक्चुअली इसके पहले भी 2 बार किया हूँ, और इसमें बेनिफिट क्या है कि जब मैं डोनेट करता हूँ तो आगे जब भी मुझे कोई ज़रूरत पड़े तो मैं डोनेट किया हूँ तो मेरा नाम रजिस्टर होता है, गवर्नमेंट के इसमें रजिस्टर होता है, तो मुझे फ्री में मुझे पैसा देने की जरूरत नहीं रहता है ब्लड बैंक में। माझं नाव प्रशांत बाळासाहेब संकपाळ। आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमच्या प्रभागाचे लाडके नगरसेवक मनोजदादा हळदणकर यांनी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या रक्तदान शिबिरात प्रभागातील बहुतेक नागरिकांनी सहभाग घेतला आहे आणि विशेष करून महाराष्ट्र राज्याचे माजी लाडकी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी जास्त सहभाग घेतलेला आहे। दादांचं कार्य हे सतत चालू असतं। नवी मुंबई महानगरपालिका हा असा एकमेव प्रभाग आहे जिथे दादांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन एक उमेदवार देतात, परंतु ते दादांच्या जवळपासही पोहोचत नाहीत। मी प्रभागातील सर्व नागरिकांना
विनंतीपूर्वक आवाहन करतो की कहो दिल से मनोज दादा फिर से. जय महाराष्ट्र. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस मी नम्र अभिवादन. त्यांच्या 99व्या जयंतीच्या औचित्य साधून या ठिकाणी या सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सातत्यानं या ठिकाणी अशा प्रकारचं रक्तदान शिबिर होत असतं. हे 18वं वर्ष आहे आणि 18 वर्षामध्ये हे 26वं रक्तदान शिबिर आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी रक्तदानामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि रक्तदानाचं महत्त्व या ठिकाणी पटवून देण्याकरता आपल्या कृतीतून साध्य करावं लागतं. ते साध्य करताना या ठिकाणी मदतीची सुद्धा तितकीच गरज असते आणि निश्चित स्वरूपात या ठिकाणी नवी महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या माध्यमातून, इथल्या रक्तदात्यांच्या माध्यमातून आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ मंडळी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याच्या भावनेनं या ठिकाणी हे रक्तदानाचे यज्ञ मी या ठिकाणी करू शकलो. मला अभिमान वाटतो की या रक्तदानामध्ये म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा आम्ही सातत्यानं 3-2 महिन्याच्या अंतरानं या ठिकाणी रक्तदान शिबिर घेत होतो. म्हणजे 40, 35, 50 असं रक्तदान होत होतं, पण तेव्हा रक्ताची खूप गरज होती आणि रक्ताचं महत्त्व या ठिकाणी लोकांना कळलेलं आहे. आणि म्हणून मी सातत्यानं या वर्षाच्या कालावधीमध्ये पण 3 वेळा रक्तदान घेतो आणि स्वयंपूर्तीने रक्तदान करतात. म्हणजे एक ज्योत या ठिकाणी या रक्तदानाच्या माध्यमातून पेटवलेली आहे, ती अखंड तेवत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा असतो आणि हाच ओढा या ठिकाणी आम्ही तो टिकवून ठेवलेला आहे. निश्चित स्वरूपात मी सांगेन लोकांना की रक्तदान दिल्याने रक्त वाढतं, रक्त कमी होत नाही, परंतु तुम्ही रक्तदान कराल तर त्या रक्तदानामुळे 3 जणांचे जीव असतात. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं योगदान असणं गरजेचं आहे. रक्त दिल्यानं रक्ताची हानी होत नाही, ही महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये पहिला आपल्यामध्ये रुजली पाहिजे की रक्त दिल्याने या ठिकाणी जीवदान हे दिलं जातं आणि ही स्वयंपूर्तीनं आपण या ठिकाणी ते करावं. माझ्याच नाही, इतर ठिकाणी जाऊन सुद्धा आपण रक्तदान करू शकता. रक्तपेढीमध्ये जाऊन आपण रक्तदान करावं अशी माझी मनापासून इच्छा असते आणि या प्रांगणामध्ये आपण पाहता किती मोठ्या संख्येनं या ठिकाणी रक्तदान करण्याकरता लोक घाबरतात, परंतु या ठिकाणी येऊन जे रक्तदान स्वयंपूर्तीने करतात, तरुण मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत, मुलगा बाप आहे, पती आहेत, असे आई आणि मुलगा या ठिकाणी रक्तदान करतो. हे खूप म्हणजे आपल्या कार्याचं फळ आहे असं या ठिकाणी, कारण आपण ते पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि ते पोहोचलेलं आहे असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. निश्चित स्वरूपात या ठिकाणी आता 80हून अधिक रक्तदान झालेलं आहे. आणखी रक्तदाते या ठिकाणी येत आहेत. अजून 2 तास आहे. या 2 तासामध्ये 100हून अधिक रक्तदाते या ठिकाणी स्वतः स्वयंपूर्तीने येऊन रक्तदान करतील अशी आशा आहे. आणि मी मनापासून धन्यवाद देतो मासाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या अधिकाऱ्यांचं, जे या ठिकाणी स्वतः या ठिकाणी 10 वाजल्यापासून या ठिकाणी नॉनस्टॉप सेवा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं रक्त हे या ठिकाणी विकलं जात नाही, तर ती एक सेवा आहे हे समजून या ठिकाणी हे कर्मचारी काम करतायत. मी मनापासून कृतज्ञता या रक्तपेढीचा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं करतो की आपल्या हातून अशी सेवा सदैव घडत राहावं अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त